उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे आज या मंचावर सगळेच लोक उपस्थित आहेत. मला शब्द सुचत नाहीत, अगदी भारावून गेलेली आहे मी. आता या पूर्वीची जी काही भाषणं तुम्ही ऐकलीत, मोनिका ताई आत्ताच बोलल्या की तासभर बोलण्यापेक्षा 2 ओळीत तासाभरापेक्षा जास्त आपण बोलून जातो, अशीच ही सगळी मंडळी आहे. क्वालिटी चांगली असेल तर क्वांटिटी किती छान जाऊ शकते याचं उत्तम उदाहरण चंद्रकांतजी पोपट सरांचे रघुवीर आहे. अमरावती शहरामध्ये रघुवीर इतकं क्वालिटीचं आणि क्वांटिटीने जाणारं दुसरं कुठेही असे स्वीट मार्ट किंवा असे हॉटेल नाहीत, असं माझं ऑब्झर्वेशन जवळपास 30 वर्षांपासूनचं आहे. दृष्टीहीन क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा कोणताही कार्यक्रम झाला तेव्हा प्रत्येक वेळी पाठीशी सतत उभे राहिलेले हे आमचे चंद्रकांत पोपट सर, दिलीप पोपट सर, मला हे सगळे लोक खूप वर्षांपासून आठवतात आणि सतत ते सोबत आहेत. आणि आता नुसतं पोटातून मनात जागा करण्याचं काम जे हे करत आहेत ते आता आपल्याला उद्योगाच्या माध्यमातून आपल्या सोबत कायम असणार आहेत. यांच्याबरोबरच इथे इतर जे सगळ्या असोसिएशनचे आपले अतिथी आहेत, मी सारंग सरांना सुद्धा आठवण करून देऊ इच्छिते. सारंग सर कदाचित 2-3 वर्षांपूर्वी मी तुमच्या हॉटेलमध्ये आपल्या काय ते साऊथ किचन तिथे आलेली आहे. तिथे तुमच्या समोरच एक स्टॉल चालवत होता आमचा आणि तुमच्या तिथे साऊथ किचनमध्ये आम्ही संध्याकाळी आमचं सगळं मटेरियल ठेवण्याची व्यवस्था तुम्ही आम्हाला करून दिलेली होती. संधी दिली तर सोनं करणं सोपं असतं, पण मुळात आम्हाला संधीच कोणी देत नाही हो. आणि ही संधी देण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांच्यासाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत, शब्द अपुरे पडतात माझ्याकडे. किरण भाऊ पातुरकर सरांसाठी आम्ही भाऊ म्हणतो आणि ते भाऊ म्हणूनच खरोखरच आमच्या पाठीशी उभे आहेत. मी आता परवा पण पत्रकार परिषद झाली त्या दिवशी सुद्धा हे बोलले होते की जिथे अंध लोकांवर कुटुंबीय विश्वास ठेवत नाही तिथे समाजातून ही सगळी मंडळी पुढे येते आहेत. यांना पुढे आणण्याचं काम, आमच्याशी जोडण्याचं काम किरण भाऊच्या माध्यमातून होत आहे. खरं म्हणजे मोनिकाताई सुद्धा या कार्यक्रमाच्या आणि या सगळ्याच्या संयोजिका आहेत. इतक्या गोड की त्यांच्या पुढे आम्ही काय बोलावं आता. आणि इतकं सुंदर समन्वयाने त्या सगळं काही करत आहेत. या संधीचं निश्चितपणे आम्ही सोनं करू अशी आम्ही सुद्धा तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने खात्री देतो. आणि वर्षाताई आणि इतर सगळ्या त्यांच्या जी टीम आहे, खरं म्हणजे हे धाडस कोणी करत नाही. अंध लोकांना स्पर्शातून सगळं शिकवावं लागतं आणि हे शिकवण्याचं धाडस खरंच कोणी करत नाही. मी जे काही आहे ते सत्य बोलते आहे, पण हे धाडस तुम्ही लोक दाखवत आहे. आणि हे शिकवण्याचं जे कसब आहे हे तुम्ही पणाला लावणार आहात आणि आम्ही शिकण्याचं जे कसब आहे ते पणाला लावून शिकणार आहोत. आणि निश्चितपणे आमच्या दृष्टीहीन बांधवांना आज गरज आहे अशा पद्धतीने उद्योग करण्याची, स्वतःच्या पायावर स्वावलंबी होऊन उभं राहून कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची. आणि आम्ही सुद्धा आमच्याकडून सगळे प्रयत्न करून एक जसं रघुवीरच्या बाबतीत मी म्हटलं की जितकी उत्तम क्वालिटी असेल तितकी क्वांटिटी खपत असते आणि आपण कस्टमरच्या मनात आपलं स्थान निर्माण करायचं आहे. आज आपण रघुवीरचं नाव घेतलं तरी आपल्याला सांबारवडी आणि सगळ्या गोष्टी आठवतात, त्यांचं पॅकिंग आठवतं, त्यांच्या सगळ्या गोष्टी आठवतात. इतकंच नव्हे तर त्यांची जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिस सुद्धा बेस्ट सर्व्हिस आहे अमरावती शहरातली. सगळ्यात बेस्ट सर्व्हिस म्हणून मी यांच्याकडे बघते आहे. तर असे सगळे लोक आपल्याशी जुळलेले आहेत. तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि तुम्ही जो विश्वास आमच्यावरती दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही. आणि हा अंध सगळ्या बांधवांचा जो काही रोजगाराचा आपण प्रकल्प सुरू करणार आहोत, जे प्रयत्न करणार आहोत, त्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि माझे या ठिकाणी 2 शब्द संपवते. धन्यवाद.